मंडळींनो, आता असं थोबड्याक 2-3 वेळा साबण लावून जरी न्हालय ना तरी न्हाल्यासारख्याच दिसाक होत नाही. ओ तेव्हा मराठी शाळेत बरा होता, शनिवारचा नाही न्हालय ना तरी पोरांका सोडा सरांका पण कळायचं नाही की न्हाव नेलंय की नाही न्हाव नेलंय. त्याच्यात मंडळींनो कामाक जाऊची घाय आणि चप्पलच तुटला. मंडळींनो नव्याचे 9 दिवस टिकला नाही. आता 8 दिवसापूर्वी चप्पल घेतलेलं आहे. पण नशीब ते काका देवासारखे गावले म्हणून निदान शिवून तरी दिले नाही. तर मंडळींनो चप्पल शिवून बिवून घेतलंय आणि आता कामावर चाललंय. मंडळींनो हकडी जॉईन झाल्यापासून एक गोष्ट मात्र मला कळली आहे की तू काम कर नाही तर नको करू, पण त्या कॅमेऱ्यात दिसत राहू की बाबा मी डेडिकेटेडली काम करते. तर म्हणजे अशा प्रकारे दिवसाचा वाटोळा करून संध्याकाळी ट्रेन पकडून घरा गेलाय आणि आता काम होतं जेवण करूचा. मंडळींनो मी बरेच दिवस व्लॉग टाकलाय नाही, कारण काय टाकू, रोज मी ताच करीत होते. उठतंय न्हातंय खातंय पितंय झोपतंय, उठतंय न्हातंय खातंय पितंय झोपतंय. पण मंडळींनो बऱ्याचशा ताईगेंनी मेसेज केले नाही की शितल्या भात पिटी करून खालस ना तरी चालत, पण व्हिडिओ बंद नको करू. मग मंडळींनो माका पण व्हायचं उत्सुकता इली आणि बनूक लागलाय. तर मंडळींनो एका टायमाक 2-2 करीत होते. भाजी फोडणे घातले आणि आमटी फोडणे घातले. जर कधी करापतीनं मंडळींनो तर दोघवल्याचा भुसकाट पडला असता. तर मंडळींनो मस्त आहे की करून घेतले आणि खाऊन बघितले आणि मंडळींनो आचाराची हातची चव म्हणजे काय खाशाल. आ हा हा हा. तर मंडळींनो वाईस थोबड्यावर पाणी मारले आणि केसर शिरा मारले आणि दिवाळीचं उरलेलं सुरलेलं फराळ काढून बसलंय. तेव्हा आई काय काय करून सांगा, पण तेव्हा नको होतं आणि आता नाही नाही म्हणानी व्हाईन चटून खाईन. तर मंडळींनो मस्त आहे की 2-3 लाडू खाले आणि काकीकडे येईल. काकीक मस्त एक स्वामींचं अभंग लिहून दिले आणि मंडळींनो ह्यो आकडी ना त्या मांजराबरोबर खेळत होतो. चुकान हे ना ढास मारल्या आणि हे कवटा खाल्यावर की नाही वाटायची सांगा माका. तर म्हणजे थंयसून परत घरा गेले आणि आपलं जेवण तर रेडी होतं, मस्तपैकी जेवण घेतलंय. आता असं एकटाच जेवते कारण आमचे साहेब येतात 12:30 वाजता आणि एवढे वेळ पोटाक वातडे विध राहत कोण. त्याच्यामुळे जेवलंय बिवलंय भांडी घासलंय हातरून घातले आणि आता झोपतंय. भेटाय उद्या.